श्री संत देवीदास महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने त्यांच्या समाधीस्थली ज्यांच्या सानिध्याने पवित्र पावन झालेल्या या करजगाव भूमीमध्ये महाराजांची सेवा करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। ज्या महात्म्यांची सेवा करण्यासाठी अखंड नाम सप्ताहाचं दरवर्षी प्रमाणे आयोजन केलं जातं, ते महात्मे म्हणजे सर्वसामान्य नाहीत। साक्षात भगवान परमात्माच संत रूप धारण करून नर देह धारण करून या पृथ्वीवर येत असतात। देवते संत निमित्त त्या प्रतिमा, तो भगवान परमात्माच संत रूप धारण करून या ठिकाणी येतो। तो भगवान परमात्माच संत रूपाने या समाजामध्ये विचरण करतो आणि तोच भगवान परमात्मा आपल्या भक्तांना उद्धारासाठी पारमार्थिक मार्ग दाखवतो। अशा संत स्वरूप धारण करून आलेले श्री संत देवीदास महाराज महान परमहंस दिव्य विभूती सर्वसामान्य रूप धारण करून जगत कल्याणासाठी ज्यांनी नरलीला केलेले आहे, अशा महात्म्यांचा हा सेवेचा योग या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। जोपर्यंत संत असतात तोपर्यंत संतांची सेवा करता येते, देहाने सेवा करता येते, परंतु संत महात्मे गेल्यानंतरही त्यांची सेवा करता येते। कशा पद्धतीने? त्यांनी जो उपदेश केलेला आहे, त्यांनी जो मंत्र दिलेला आहे, त्यांनी जो मार्ग दाखवलेला आहे, त्या मार्गाने चालणं आणि त्यांनी दिलेल्या तत्वाचं अनुकरण करणं, अनुसरण करणं म्हणजे त्या महात्म्यांची सेवा आहे। त्या महात्म्यांनी जो मार्ग दाखवला तोच मार्ग जगाला दाखवून जगत कल्याणासाठी आपणही त्या मार्गावर चालणं ही त्या महात्म्यांची सेवा आहे। म्हणून कथा कीर्तनाच्या माध्यमातून का असेना आपण वाङ्मय रूपाने महात्म्यांची सेवा करत आहोत। श्रीमद भागवताची वाङ्मय सेवा करत असताना श्रीमद भागवत काय आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। भागवत काय आहे? जे भगवान परमात्म्याच्या मुखारविंदातून प्रकट झालेलं आहे ते भागवत आहे। भगवता प्रोक्तम इति भागवतम, जे भगवान परमात्म्याच्या मुखारविंदातून प्रकट झालेलं आहे ते भागवत आहे। भगवंत आणि भगवत भक्त भागवत आहे। हे भागवत आपण याही आधी श्रवण केलेलं असेल, परंतु आताही आपण श्रवण का करतोय? याचं कारण संत महात्म्यांनी सांगितलेलं आहे, हे भागवत श्रवण करा। केव्हा, किती वेळा? म्हणतात नेहमी सेवन करा, नेहमी श्रवण करा। पुनि पुनि सुनाई कितनी सुनाई, दिल की प्यास बुझत न बुझाई। पुनि पुनि सुनाई कितनी सुनाई, दिल की प्यास बुझत न बुझाई। सुनाई कितनी सुनाई, दिल की प्यास बुझत न बुझाई। पुनि पुनि सुनाई कितनी सुनाई, दिल की प्यास बुझत न बुझाई। भगवान परमात्म्याची कथा अशी आहे की जी नेहमी सेवन करण्यासाठी, श्रवण करण्यासाठी सांगितलेली आहे।
गोस्वामी तुलसीदासजी महाराज म्हणतात, ही कथा एकदा श्रवण केल्यानंतर मनुष्याचं मन भरून येत नाही. मनुष्याची अवस्था कशी असते, अतृप्त अवस्था निर्माण होते. पुनी पुनी सुनई कितनी सुनाई, दिल की प्यास बुझत ना बुझाई. कथा श्रवण केल्यानंतरही मनुष्याची तहान भागत नाही, अशी ही कथा आहे. कथेने मनुष्य कधीही सुखी होत नाही. कथा श्रवण केल्यानंतर मनुष्य कधीही सुखी होत नाही. ऐकतायत ना? कथा श्रवण केल्यानंतर मनुष्य कधीही सुखी होत नाही. मनुष्य सर्वजण दुःखी आहेत, परंतु तुमचं आमचं दुःख कोणतं आहे? लौकिक दुःख आहे. लौकिक पदार्थ तुम्हा आम्हाला न मिळाल्यामुळे आम्ही सर्वजण दुःखी आहोत. आणि कथा श्रवण केल्यानंतर मनुष्य अजून दुःखी होतो. कशा पद्धतीने? कथा श्रवण केल्यानंतर मनुष्याचं लौकिक दुःख समाप्त होतं. हे जगत मिथ्या आहे याची जाणीव झाल्यानंतर, भगवान परमात्मा सत्य आहे याचं ज्ञान झाल्यानंतर, त्या भगवान परमात्म्याला कथेच्या माध्यमातून जाणून घेतल्यानंतर त्याला प्राप्त करण्याची लालसा अंतःकरणामध्ये निर्माण होते. आणि जेव्हा त्याला प्राप्त करण्याची लालसा निर्माण होते तेव्हा तो भेटत नाही, म्हणून मनुष्य दुःखी होतो. फरक असा आहे, आधी जे दुःख असतं ते सांसारिक दुःख असतं, लौकिक दुःख असतं. परंतु कथा श्रवण केल्यानंतर मनुष्याला जे दुःख होतं ते सांसारिक आणि लौकिक दुःख नाही, तर भगवान परमात्मा का भेटत नाही, तो कधी भेटेल म्हणून विरह दुःखाने व्याकुळ होतोय मनुष्य. किंवा कथा श्रवण केल्यानंतर, कथा श्रवण केल्यानंतर जर अंतःकरणामध्ये अशा पद्धतीचं दुःख उत्पन्न झालं तर समजा आपण खऱ्या अर्थाने कथा श्रवण केलेली आहे. जर कुणी म्हणत असेल की कथा ऐकली, आमचे कान तृप्त झाले, आम्ही अतिशय आनंदी झालो, आता आम्हाला काहीही श्रवण करण्याची इच्छा वाटत नाही, असं जर कोणी म्हणत असेल तर त्यांनी कधी कथा ऐकलीच नाही. जो कथा श्रवण करतोय त्याच्या अंतःकरणाची अवस्था ही अतृप्त अवस्था निर्माण होते. कधी पुढचं वर्ष येईल, कधी एखाद्या गावामध्ये कथेचं आयोजन केलं जाईल, कधी मी त्या भगवान परमात्म्याला भेटेल, कधी पुन्हा ते कथेचे शब्द कानावर पडतील, ही अवस्था अंतःकरणामध्ये जर उत्पन्न झाली, समजा आपण खऱ्या अर्थाने कथा श्रवण केलेली आहे. जो अंतःकरणापासून कथा श्रवण करतोय ना, कथेचा एक एक दिवस कमी होत असताना त्या व्यक्तीला दुःख वाटतं. आणि जेव्हा कथेचा अंतिम दिवस उगवतोय त्या दिवशी त्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहत नाही. त्या व्यक्तीला दुःख वाटतं, आज कथा संपणार. ही अवस्था ज्याच्या अंतःकरणाची झाली, समजून घ्या खऱ्या अर्थाने कथा त्यांनी श्रवण केलेली आहे. दिल की प्यास बुझत ना बुझाई. म्हणून कथा कधी श्रवण केली पाहिजे? म्हणतात नेहमी श्रवण केली पाहिजे. सदा सेव्या श्रीमद भागवती कथा. केव्हा सेवन केली पाहिजे? सदा सेव्या, सदैव. एखादा रोग झाला, आजार झाला व्यक्तीला, दवाखान्यामध्ये गेले, डॉक्टर औषधी देतात आणि सांगतात की जोपर्यंत दुःख निवारण होत नाही, आजार बरा होत नाही, तोपर्यंत या गोळ्या घ्यायच्या आहे. आणि बीपी शुगर झाली असेल तर डॉक्टर सांगताय जर जगायचं असेल तर तुम्हाला मरणाच्या दिवसापर्यंत गोळ्या घ्याव्या, तर तुम्ही जगणार. म्हणजे जोपर्यंत रोग निवृत्त होत नाही तोपर्यंत औषधी घ्यावी लागते. तसं जोपर्यंत भगवान परमात्मा भेटत नाही तोपर्यंत कथा श्रवण करायची. म्हणूनच म्हटलेलं आहे सदा सेव्या श्रीमद भागवती कथा.
कथा सदैव सेवन करायची आहे, श्रवण करायचे आहे. अशी दिव्य कथा जिच्या महात्म्याचं वर्णन श्रवण करत असताना पहिला दृष्टांत दिला की जी कथा देवांनाही दुर्लभ आहे, सुराणाम अपि दुर्लभाः. देवांना भागवत दिलेलं नाही श्री शुकदेवजींनी. दुसऱ्या दृष्टांतामध्ये सांगितलेलं आहे की कथेच्या श्रवणाने नारदजींचं आणि भक्ती देवीचं दुःख सुद्धा दूर झालेलं आहे. आणि श्रीमद भागवताच्या महात्म्याचा तिसरा दृष्टांत सांगतायत की श्रीमद भागवत एवढं दिव्य आहे, एवढं श्रेष्ठ आहे की जी कथा श्रवण केल्यानंतर ज्याने जीवनभर कधीही पुण्य कर्म केलेलं नाही, नेहमी पाप कर्म केलेले आहेत, अशा पापी जीवात्म्याने जरी मृत्यूपरांत पिशाच योनी प्राप्त झाल्यानंतर कथा श्रवण केली तरी देखील त्याचाही उद्धार श्रीमद भागवतामुळे होत असतो. एवढं श्रीमद भागवत प्रभावी आहे, दिव्य आहे. याच्यावर दृष्टांत सांगत असताना सूतजी महाराज शौनकादिक ऋषींना सांगतायत, मी पुरातन इतिहासामध्ये घडलेली एक कथा सांगतो की जी कथा श्रवण केल्यानंतर मनुष्याचे पाप नाहीसे होतात. अत्र ते कीर्तयिष्याम इतिहासं पुरातनम् यस्या श्रवणमात्रेण पापहानि प्रजायते. यस्या श्रवणमात्रेण पापहानि प्रजायते. जी श्रवण केल्यानंतर मनुष्याचे पाप नाहीसे होतात, अशी दिव्य कथा सांगतायत श्री सूतजी महाराज. म्हणतात की तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर एक उत्तमनगर नावाचं गाव होतं. ज्या उत्तमनगर नावाच्या गावामध्ये एक ब्राह्मण राहत होते ज्यांचं नाव होतं आत्मदेव. आत्मदेव कसे आहेत? सूतजी महाराज सांगतायत की अतिशय शांत, सत्य प्रतिज्ञ, भगवत भजनानंदी, भगवत भक्त, यज्ञयाग होम हवन करणारे, परमार्थ प्रेमी. आत्मदेवाचा विवाह झालेला होता. पत्नीचं नाव होतं धुंदुली. धुंदुली कशी होती? सूतजी महाराज म्हणतायत, धुंदुलीचा स्वभाव आत्मदेवाच्या स्वभावाच्या पूर्णतः विरुद्ध. कशी होती धुंदुली? म्हणतात, लोकवार्तारता क्रूरा प्रायशो बहुजल्पिका शूराच गृहकृतेषु कृपणा कलह प्रिया. धुंदुली कशी होती? लोकवार्ता रता क्रूरा प्रायशो बहुजल्पिका. लोकांशी वार्तालाप करत असताना टोचून बोलणारी, क्रूर स्वभावाची. लोकवार्ता रता क्रूरा प्रायशो बहुजल्पिका. सगळ्यात जास्त तिला आवड कसली होती? म्हणतात भांडणाची. जल्पिका म्हणजे भांडखोर. किती भांडखोर होती? एकदा भोजन केल्यानंतर जर कुणाशी भांडण केलं नाही तर केलेलं भोजन सुद्धा पचत नाही, एवढी भांडखोर. शूराच गृहकृतेषु कृपणा कलह प्रिया. अतिशय कृपण. किती कृपण स्वभाव होता? म्हणतात कुठेही दान धर्म करणारी नाही. बऱ्याच लोकांचा धनामध्ये फार जीव असतो. घरातली वस्तू ते कोणालाही काहीही देत नाही. अतिशय कृपण. गावामध्ये सप्ताह लोकांना वाटतं की चला आपण कुठेतरी जाऊ वर्गणी मागायला. एखाद्या मोठ्या घरामध्ये गेले, लोकांना वाटतं नाही या ठिकाणून 5-10 हजार तरी मिळतीलच. घरात गेले, दरवर्षीप्रमाणे गावामध्ये अखंड नाम सप्ताह आहे, मग वर्गणी देताय ना.
समोरचा व्यक्ती जर चांगला उदार अंतकरणाचा असेल तर तो म्हणतो का नाही, ही सेवा कुणाला घडेल, देवाने काही कमी दिलेलं नाही, द्यायला काही हरकत नाही, पाहिजे तेवढे मागून घ्या, आपल्या घरातून तुम्हाला मागेल तेवढे मिळते. पण जर एखादा कृपण असेल तो म्हणतो आधी तर सांगायचं, बँकेतून काढून आणले असते ना, असं करा, परवा या. परवा येईपर्यंत हा गायब. वर्गणी मागायला गेले आणि देणारा जर चांगला असेल आणि तो जर द्यायला लागला, घरातली पत्नी सांगते अहो काय कमी आहे त्या संस्थानला, खूप जमा केलेत, किती देत आहेत, म्हटले 1000 रुपये, ठेवा बाजूला, हे घ्या 11. एवढे कंजूस. एक जण गेला मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी, कधीही दान धर्म करत नाही, 1 रुपया घेतला होता, हातामध्ये ठेवला, म्हटले मंदिरामध्ये देवाच्या समोर गेले की 1 रुपया पेटीत टाकणार, दर्शन घेणार आणि बाहेर निघणार. लाईन लागली. बराच वेळानंतर जेव्हा मूर्तीच्या समोर आले, मूर्तीच्या समोर आल्याबरोबर आता दर्शन करून तो 1 रुपया दान पेटीमध्ये टाकणार. आता बराच वेळापासून हातामध्ये मुठीत धरून ठेवलेला होता, हाताला आला होता घाम, 1 रुपया घामामुळे हाताला चिटकला. पैसे टाकणार याने बघितलं 1 रुपया हाताला चिटकलेला आहे, याची ही इच्छा नाही की मला सोडून जायचं, त्याच्यापेक्षा जाऊ द्या मी खिशातच टाकतो ना, पेटीत नाही खिशात घातलं. का म्हटले त्याला ही इच्छा नाही माझ्यापासून दूर जाण्याची. असे काही कृपण कंजूस असतात. परंतु ही कृपणता जी आहे ती माणसाच्या अधोगतीला कारण असते. म्हणून मनुष्याने नेहमी देत राहिलं पाहिजे. देत राहत असताना त्याला सोडण्याचा स्वभाव लागतो आणि वस्तू, आपली वस्तू सोडण्याचा स्वभाव लागला की हे सोडत असताना दुःख वाटत, देह सोडत असताना दुःख वाटत नाही. आणि जर सोडलंच नाही, नेहमी धरूनच ठेवलं सगळं, तर मग नंतर कावळा सुद्धा शिवत नाही. कावळा सुद्धा का शिवत नाही? अतृप्त अवस्था. असे काही कृपण आणि कंजूस असतात. म्हणून देत राहिलं पाहिजे माणसाने. एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की मनुष्याने घेता घेता देणाऱ्याचे हात सुद्धा घेतले पाहिजे. घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. नेहमी असं करत असताना कधीतरी हा असा हात असा सुद्धा झाला पाहिजे. घेणंही जमलं पाहिजे आणि देणं सुद्धा तशाच पद्धतीने जमलं पाहिजे. परंतु धुंदुलीचा स्वभाव कसा आहे म्हणतात, अतिशय कृपण कंजूस आणि त्याच्यानंतर भांडखोर, कलहप्रिय. बरेच वर्ष झाले विवाह होऊन परंतु पुत्र संतान नाही, म्हणून आत्मदेव अतिशय दुःखी होते. कोण आहे आत्मदेव, कोण आहे तुंगभद्रा नदी, कोणतं आहे उत्तम नगर, लक्षपूर्वक ऐका. तुंग म्हणजे श्रेष्ठ आणि भद्रा म्हणजे कल्याण. श्रेष्ठ कल्याणकारी नदीचा जो प्रवाह वाहतो आहे, त्या प्रवाहाच्या नदीच्या तीरावर असणारं जे गाव आहे ते आहे उत्तम नगर. कल्याणकारी भक्तीचा प्रवाह वाहतो आहे कुठे? उत्तम नगराच्या बाजूने. उत्तम नगर आहे मानव देह. या देहाला उत्तम नगर म्हटलेलं आहे. कारण हा देह उत्तमच का आहे? कारण इतर देहामध्ये भजन करता येत नाही, भक्ती करता येत नाही, सत्संग करता येत नाही आणि कुणी सांगितलं तरी कळत. याच देहामध्ये भजन करता येतं, भक्ती करता येते. याच देही घडे देवाचे भजन, याच देही